काय करतेस तू? काही नाही ग, साडीत खूप गोड दिसतेस ना म्हणून दृष्ट काढली तुझी. कधी कधी ना माझी मलाच भीती वाटते. असं वाटतं की माझीच दृष्ट लागायची तुला. आई काहीतरीच काय बोलते सगळं. अगं नाही, खरंच असं वाटतं. मी काय म्हणते, तुम्ही मला रोजच साडी का नाही ग नेसत? आई अपेक्षा जरा वाढतच चालल्यात बरं का. अगं नाही खरंच. थांब मी बघते. अगं किती गोड दिसतेस तू. तो किती सुंदर दिसते. आज विकीची विकेट पडणार वाटतं. यू काहीतरीच काय म्हणतेस. काय ग, आल्या आल्या काय चाललंय तुमच्या दोघींचं? काही नाही हो काकू, आमची नेहमीचीच थट्टा मस्करी. मी काय म्हणते काकू, सायलीत कशी वाटते तुम्हाला? कशी वाटते म्हणजे? असं काय करता काकू, तुम्हाला असं नाही का वाटत सायलीसाठी एखादा चांगला मुलगा वगैरे बघायला हवा? काही चुकीचं बोलले का काकू मी? नाही नाही, तू अगदी बरोबर बोलतेस. खरं तर बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनात हा विचार आलाय. एकदा का तुमचं कॉलेज संपलं ना की सगळ्यात आधी मी हिचं लग्न लावून देणार. ए आई तू पण काही हिच्या नादी लागतेस ग. हिचा असा वेडेपणा सारखाच चालू असतो. हो मला माहितीये, आणि मगाशी तुम्ही जे कानात बोलत होतात ना तेही मला माहितीये. शेवटी एक सांगू का, सगळ्या मुलींच्या बाबतीत जे घडतं ना तेच तुझ्याही बाबतीत घडणार आहे बाळा. आज नाही तर उद्या तुलाही लग्न करून सासरी जावं लागणार आहे. आई इतर मुलींचं मला काही माहित नाही हा, पण तुला सोडून मी कुठेही जाणार नाहीये, कळलं? आपण कायम एकत्र राहायचंय. बरं बरं. अगं हॅलो, मम्मा बेटी का प्यार. नाही, आज जायचंय कॉलेजला, लक्षात आहे ना? हो हो निघूया. आई मी येते हा. ये ये. तू काळजी घे बरं. हो हो, माझी काळजी करू नकोस. हो येते. बाय बाय. येते का? बाय. हॅलो हॅलो, अननोन नंबर आहे. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हे बघा, तुम्हाला काही बोलायचं नसेल तर सारखा सारखा फोन करू नका. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. नाही. हाय हाय नीलू. हाय मांडी. हाय. मी आले हा. नीलू तुझ्याशी बोलायचं होतं. अरे वो बोल, विचार काय करतोय? नीलू तू ना साडीमध्ये खूप सुंदर दिसतेस. थँक्यू मांडी. तुला खरं सांगू, आपल्या ग्रुपमध्ये तू एकटीच आहेस जी साडीमध्ये खूप सुंदर दिसते. काही बोलणार आहेस का फक्त बघत बसणार आहेस?
काय बोलू. आता हे पण मीच सांगू. नीलू, तू अशी साडी नेसून समोर येऊन उभी राहिलीस ना की मनात एकच वाक्य येतं ग, सुंदर दिसतेस. आजही तू अगदी तशीच दिसतीयस जशी कॉलेजमध्ये साडी डेला दिसत होतीस. खरंच अजूनही तशीच दिसते मी. हो नीलू, अजूनही तशीच दिसतेस. हे पण मी बोलले म्हणून बोलतोयस ना. मी काय करू यार नीलू, मला इथे तुझ्याबद्दल खूप बोलायचं असतं, खूप काही सांगायचं असतं, पण मी काहीही बोलायला गेलो तर ही लोक मलाच वेडा समजतात. तू इथे आहेस यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. त्यात जर मी त्यांना हे सांगितलं की नीलांबरी साडीत खूप सुंदर दिसते तर ते मला अजूनच वेडा करतील ग. जाऊ दे, तुझ्या बाबतीत त्यांना काय वाटतं यापेक्षा महत्वाचं हे आहे ना की मला काय वाटतं. म्हणून पुन्हा एकदा सांगतो नीलांबरी, तू खूप सुंदर दिसतेस. सॉरी आई, तुला माहितीये मला तुला सोडून कधीच कुठे जायचं नव्हतं, इथेही यायचं नव्हतं. तू आता माझी किती काळजी करत असशील याचा मी विचारही नाही करू शकत ग. सायली, आईची आठवण येते ना खूप. मला माहितीये मी जे काही वागलो त्यामुळे तू नाराज आहेस माझ्यावर, पण एक सांगू, तुला असं रडताना नाही बघू शकत मी. तू चल माझ्या बरोबर आत्ता. चल, मी सोडतो तुला आईकडे. हा, मला माहितीये तुला तुझी आई किती महत्वाची आहे. आईला भेटायचंय ना सायली. सायली, मी आहे ना, मी काहीही करेन सायली तुझ्यासाठी. काय झालं? तिला आईची आठवण येते. अरे सायली, मी तुला सांगितलं ना, सगळं व्यवस्थित होणार आहे. लवकरच. तू थांब तिच्या जवळ, मी तिच्या आईशी काही कॉन्टॅक्ट होतोय का बघतो. तो वायरलेस सतेजकडे आहे हे कळल्यापासून त्याच्या बोलण्याकडे फारसं लक्ष नाही देत मी. त्याच्या डोक्यात नेमकं काय चाललंय काही कळत नाहीये. मला तर इथे काय चाललंय काहीच कळत नाहीये. अभयचा खून झाला, तर त्याच्या डेड बॉडीचं काय झालं हे अजून कळलेलं नाही. आता मँडी म्हणतो त्याला नीलांबरी दिसतीये. आज सतेज म्हणतो की त्याच्यावर कोणीतरी हल्ला केला, पण माझा सतेजवर कधीच विश्वास बसणार नाही. विक्रांत, सतेजवर तुझा विश्वास नसला ना तरी आपल्या मँडीकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. हे बघ, तो असं बोलतोय म्हणजे त्याला नक्कीच काहीतरी माहितीये. नीलांबरी, नीलू, नीलांबरी, नीलांबरी कुठे आहेस तू? नीलू यार, आता माझ्या समोर होतेस, अचानक कुठे गेली? नीलू, नीलू, तुझं हे नेहमीच झालंय. थोडा वेळ दिसतेस आणि परत गायब होऊन जातेस यार. नीलू, नीलू यार, नीलू, नीलांबरी, नीलांबरी कुठे? भांडी, काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे? मँडी, यार स्टॉप इट. मी तुला काय विचारते ना, स्टॉप इट. काय झालंय मँडी? तू जर मला तुझा प्रॉब्लेम सांगितला नाही तर मला कसं कळणार आहे यार? ऐक ना मँडी, तू मला तुझा प्रॉब्लेम सांग, आपण ना दोघं मिळून सोल्युशन काढू. मँडी, तुला नीलांबरीची आठवण येते का रे?
तुला तिच्याबद्दल काही बोलायचं असेल ना तर तू बोलू शकतोस हा माझ्याशी. तू सांग ना. मॅन्डी, तुझ्या अशा वागण्याने मला त्रास होतोय आणि मला त्याची भीती वाटते. अरे बोल ना मॅन्डी. तुला माहितीये नीलू, फक्त तूच मला समजून घेतेस ग. बाकी सगळेजण माझी टिंगलटवाळी करतात, पण तू नेहमी माझं ऐकतेस. इट्स ओके यार मॅन्डी. अरे मी तुझी मैत्रीण आहे, तुझ्यासाठी एवढं करूच शकते. आणि एकमेकांना समजून घेण्यालाच फ्रेंडशिप म्हणतात ना. हे बघ, आज तुला माझी गरज आहे म्हणून मी तुझ्या बरोबर. उद्या मलाही तुझी गरज असेल तर तेव्हा तू फ्रेंड म्हणून माझ्या पाठीशी उभं राहशीलच ना. काय रे, काय झालं? नीलू, आपण फक्त फ्रेंड्स आहोत. हो, पण तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस हा मॅन्डी. कळलं? काय ग, किती दिवस अशी दुरूनच बघत राहण्यास त्याच्याकडे? काय करू यार रोहिणी. सांगून टाक ना त्याला तुझं प्रेम आहे त्याच्यावर. काय झालं? नाही, नको. का? उशीर झालाय यार, आता खूप उशीर झालाय. हाय नीलू. हाय मॅन्डी. हाय सायली. तुम्ही दोघी बसा बोलत, मी निघतो. अरे थांब ना. थांब तू पण आई. नाही नको, मी जातो. बाय सायली. बाय. बाय. मॅन्डी पाय ना, आत्ता छान गप्पा मारत होता. अगं असाच आहे तो. बरं ते जाऊ दे, मगाशी तुला ते कॉल्स येत होते त्याचं काय झालं नीलू? नको अगं तो विषय, जाऊ दे. हे बघ, ही गोष्ट अजिबात लाईटली घ्यायची नाही. असा मला वाटतं तुला जो कोण त्रास देतोय ना तो बहुतेक आपल्या कॉलेजमधलाच कोणतरी असेल. आपण एक काम करूया का, प्रिन्सिपल सरांकडे जाऊन कंप्लेंट करूया. नको, खरंच नको सायली. नीलू, त्यांनी परत त्रास दिला तर काय करणार आहेस तू? असं कसं करतेस तू? माझं ऐक ना, विश्वास ठेव माझ्यावर. ते आपण हाय. हाय सायली. हाय. हाय. हाय अनु. हाय नीलू. ए गर्ल्स, ऐका ना, आज आपण लेक्चर स्किप करूयात का प्लीज? ए नाही, नको. हा आज नको स्किप करायला गो. काय यार, हिचं नेहमीच आहे. अगं ऐक ना, समजून घ्या ना जरा. एक्झाम जवळ आल्यात, सरांनी काही इम्पॉर्टंट नोट्स दिले ना तर मिस होतील आपल्याकडनं. आज नको. हा यार काय काही नाही प्लीज. हॅलो. ऐका. हॅलो, कोण बोलतंय? मी कोण आहे तुला जाणून घ्यायचं आहे ना? 3rd फ्लोअरवरच्या पहिल्या क्लासरूम मध्ये मी वाट पाहतो. ऐका ना, तुम्ही बोला, मी येते जाऊन. कुठे चालली आहे? लायब्ररीमध्ये थोडं काम आहे, मी आले. आता ती पण गेली. कोणी आहे का?
मूर्खपणा नाही नीलू. नीलू, मला तू आवडतेस. मला तू खरंच खूप आवडतेस. माझं प्रेम आहे तुझ्यावर. हेच सांगायचं होतं म्हणून मी तुला इथे बोलावून घेतलं. मला वाटलं तुझंही माझ्यावर. वेडा झालास तू. अरे मी तुला माझा चांगला मित्र समजत होते. सगळे तुला त्रास देतात म्हणून तुझी बाजू घेत होते आणि तू असा अर्थ काढलास या गोष्टीचा. अगं नाही, तसं नाहीये नीलू. नीलू, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे ग, खरंच. आणि मला माहितीये तुझंही माझ्यावर प्रेम आहे. फक्त ते तुला माहित नाहीये किंवा तुला व्यक्त होता येत नाहीये. विचार का? मी सांगतो. कारण तुला कन्फ्युज्ड आहेस. नीलू, एकदा माझ्या डोळ्यात बघ ग. मला खात्री आहे तू लगेच म्हणशील आय लव्ह यू मँडी. झाली तुझी बडबड करू. बाजूला व्हा, मला जाऊ दे, मला जाऊ दे. नीलू प्लीज नीलू प्लीज एकदा मला समजून घे ग. माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे ग नीलू, प्लीज. Shut up यार मॅन्डी. नीलू माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि कायम राहील. काहीही झालं तरी मी तुला कधीच सोडणार नाही. आणि जर तू माझी नाही झाली तर मग मी मी तुला कधीच सोडणार नाही. कधीच सोडून राहणार नाही. सॉरी. तू हे जे आत्ता बोललास ना ते खूप आधी बोलायला हवं होतंस मँडी. कारण आता वेळ निघून गेली आहे रे. नीलू, अगं तू इकडे काय करतेयस? मी तुला कुठे कुठे शोधून आलो.